व्यवसाय करत असताना कोणत्या चुका टाळायच्या हे आपण जाणून घेतोय. बऱ्याचदा आपलं प्रोडक्ट म्हणजेच स्वतःचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आपल्यालाच नीट समजलेलं नसतं किंवा त्याचा पुरेसा अभ्यास न झाल्याने बऱ्याच अडचणी येऊ शकतात. या अडचणी नेमक्या कोणत्या हे या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. व्यवसाय करत असताना स्वतःचं उत्पादन समजून घेणं, कस्टमरच्या फीडबॅक्सकडे लक्ष देणं किंवा नेमकी कोणती स्ट्रॅटेजी कधी वापरणं याविषयी समजून घेऊया या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर, साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, विषय परत एकदा खूप महत्त्वाचा घेतलेला आहे. कारण जेव्हा आपण बिझनेस सुरू करतोय त्या अर्थी स्वतःवर विश्वास आहे आणि आपण ज्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये बिझनेस करणार आहे तर त्याच्यावरही आपला ट्रस्ट आहे, विश्वास आहे आणि कदाचित त्या फील्डमध्ये आपण गेली अनेक वर्ष आहोत. म्हणजे ते कदाचित नोकरीच्या निमित्ताने असेल. त्याच्यामुळे मला तर माहितीच आहे, मी काय बिझनेस करायचं ते मला माहिती आहे आणि मी मास्टर आहे त्यातला, असंच अनेकांचा समज असतो. पण स्वतःचं उत्पादन किंवा सेवा नीट माहिती असणं म्हणजे नेमकं काय असतं आणि ते माहिती असतं म्हणूनच आपण बिझनेस सुरू करतो असा समज असतो. तर बऱ्याचदा हा गैरसमजही असतो. नक्कीच, म्हणजे हा विषय ह्याचा स्कोप एवढा मर्यादित नाही की मला माझं प्रोडक्ट समजतं का. तर माझी जी एंटायर टीम आहे, जी माझ्या बिझनेसला रिप्रेझेंट करणार आहे, त्याला सुद्धा म्हणजे त्या टीमच्या सेल्स पर्सनपर्यंत सुद्धा माझं प्रोडक्ट नीट समजतं ना, हे असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांना कुठल्या कमिटमेंट द्यायच्या आहेत, त्या रिलेटेड काय गोष्टी त्यांना स्पष्ट सांगायचं आहे का कंडिशन्स अप्लाय लिहून एखादी ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासारखं आहे. नाही तर की सगळी ॲडव्हर्टाइजमेंट खूप अट्रॅक्टिव्ह केली आणि खाली कंडिशन्स अप्लाय. सो त्या कंडिशन्स नेमक्या कोणत्या असणार आहेत आणि त्या कंडिशन्सचा नेमका कमिटमेंटशी काय संबंध आहे, नंतर त्याच्या प्रोसेसेस काय असणार आहे. म्हणजे एकदा ऑर्डर मिळाली की नक्की ती कशी फ्लो होणार आहे आणि कस्टमरला वेळेत ती गोष्ट मिळणार आहे ना, इथपर्यंत हाचा मोठा आवाक आहे. सो आपलं प्रोडक्ट आपल्याला समजलंच पाहिजे, म्हणजे आलंच पाहिजे, त्याचे फीचर्स माहिती पाहिजेत, त्याच्या नक्की काय ते देणार आहे आणि काय नाही देणार आहे याची स्पष्ट कल्पना पाहिजे. म्हणजे काही वेळेला धाडसी निर्णय घेतात काही कंपन्या. म्हणजे मला एक आठवतं ते म्हणजे पिझ्झा इन 30 मिनिट्स डॉमिनोजची ॲडव्हर्टाइजमेंट होती. पण आत्ता नाही ते करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की हे खूप अवघड आहे. कारण नुसता पिझ्झा बनवणं इथपर्यंत हे मर्यादित नाहीये. ती व्यक्ती जी कस्टमर आहे त्याचं लोकेशन किती किलोमीटरवर आहे, कोणत्या वेळेवर आहे आणि तिथे असलेला ट्रॅफिकचा सगळा अभ्यास, या सगळ्याच्या वर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून असे निर्णय घेतो तेव्हा आपल्याला आपलं प्रोडक्ट आणि ते कशावर अवलंबून आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि व्यवसाय बरेच वेळा कमिटमेंट देतात आणि त्यांच्या लक्षात येतं, अरे असंच होणार होतं, हे माहीत नव्हतं मला. सो ह्या सगळ्याचे अझम्पशन्स घेऊन तेवढं तुम्ही वेळ बाय करा आणि मगच कमिटमेंट द्या. अगदी बरोबर. कमिटमेंटचा मुद्दा आलाय तर बऱ्याचदा कस्टमरला चुकीच्या कमिटमेंट्स देणं किंवा कस्टमर फीडबॅककडे दुर्लक्ष करणं या गोष्टी पण महागात पडू शकतात. नक्कीच, म्हणजे तुमचा कस्टमर किंवा तुमचा जो ग्राहक आहे हाच तुम्हाला पैसे देणार आहे. खरं म्हणजे त्याच्यावर लक्ष देणं फार महत्वाचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, अजिबातच नाही. खरंय. म्हणजे मला मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर हे पुलंचं हे आठवलं मला. त्यात ते म्हणतात की पुण्यात जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर दुकानदाराच्या दृष्टीने सगळ्यात दुर्लक्षित करण्याची गोष्ट म्हणजे तो गिऱ्हाईक. म्हणजे हे खरं तर त्यांनी मजेने म्हटलंय, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ग्राहक. आता आपण एखादं छोटीशी डे टू डे आपलं एक्झाम्पल बघू, की आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही, तर आपण जर तिथे फीडबॅक दिला आपला की ही गोष्ट मला आवडली नाही, तर हे हॉटेल मालकाची किंवा हॉटेलच्या ऑपरेशनल टीमची जबाबदारी आहे ती गोष्ट समजून घेणे, नक्की काय अपेक्षित आहे ते समजून घेणे आणि ते जर व्हॅलिड असेल तर योग्य टीमपर्यंत पोहोचवून त्याच्यावर काम करणे आणि त्याच्यात सुधारणा करणं. म्हणजे बरेचदा ग्राहकाचा फीडबॅक लक्षातच घेत नाहीत लोक आणि व्यवसाय चालू ठेवतात या कॉन्फिडन्सने की मला येतंय. म्हणजे हे अगदी असं आहे की तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघालात आणि तुम्ही रस्ता माहीत नसतानाच
तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करताय किंवा मध्ये कोणाला विचारत नाहीये किंवा इतर जे आता ॲप्स आहेत त्याचा वापर न करता पोहोचताय. हे म्हणजे तुम्ही सतत फीडबॅक घेतला पाहिजे तुमच्या कस्टमरचा. एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च करताय, एखाद्या नवीन मार्केटमध्ये जाताय, तर नक्की कस्टमरला, माझ्या ग्राहकाला नक्की काय हवंय आणि ते माझं प्रोडक्ट जे काही आहे, जी काही सर्व्हिस आहे त्यातनं ते मिळतंय ना आणि त्याच्यात काय सुधारणा करण्यासाठी वाव हे समजून घेतलं तर व्यवसाय वाढीचा वेग वाढतो. म्हणजे स्पीड त्याला चांगला मिळतो. खरंय. म्हणजे आता समजा बिझनेस एक्सपांड करायचा म्हणला तर रिक्रुटमेंट ही आवश्यक ठरते. पण नवीन लोक नीट प्लॅनिंग न करता अपॉइंट करणं किंवा चुकीची लोक अपॉइंट करणं किंवा आलेली कामं आउटसोर्स करत सुटणं यामुळे पण घोळ होऊ शकतात. हां, म्हणजे काही काही व्यवसाय ना एकच एक करतात. म्हणजे मी अजिबात एम्प्लॉयी घेणार नाही. मला ते कंप्लायन्सेस नको आहेत किंवा मला ती त्याच्यातली असलेली रिस्क नको किंवा काही अगदी अपोजिट की सगळे ऑन रोल घेतात. सो आपल्याला ना ह्याचा मध्य गाठायचा आहे, म्हणजे सुवर्णमध्य म्हणेन मी, की आपण जे काही निर्णय घेणार आहे तेव्हा योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य ठिकाणी आहे ना हे बघणार आहे. म्हणजे हे धोरण फार महत्वाचं आहे. ही स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. म्हणजे मी एखाद्या प्लंबरला घरी बोलवलं काही दुरुस्तीसाठी आणि तो येताना इलेक्ट्रिशियनचा किट घेऊन आला. हम्म. सो तुम्ही राईट पर्सन ॲट राईट टाइम ॲट राईट प्लेस, हे तिन्ही गोष्टी होत आहेत नाही हे बघितलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट तू जे म्हणतोयस त्याच्यामध्ये योग्य व्यक्ती आहे ना, म्हणजे योग्य कसं ठरवायचं, तर जी व्यक्ती मी हायर किंवा आउटसोर्स करणार आहे त्या व्यक्तीमुळे जे काही मला मिळणार आहे त्याच्यातनं आयदर माझे खर्च कमी होणार आहेत किंवा माझं उत्पन्न वाढणार आहे. तर नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे कॉस्ट सेव्हिंग करतोय का रेव्हेन्यू इन्क्रीज करतोय हे समजून घेणं महत्वाचं आहे. तरच आपण त्याला सांगू शकतो की तुझ्याकडनं या अपेक्षा आहेत माझ्या. आता बरेचदा आम्ही जेव्हा अशा रिक्रुटमेंट्स होतात तेव्हा त्यांना सांगतो की सेल्समध्ये जी रिक्रुटमेंट करताय, फॉर एक्झाम्पल सेल्स मॅनेजर हायर केला, तर त्याचं जे काही त्याला देणं आहे, म्हणजे सॅलरी म्हणा किंवा प्रोफेशनल फी म्हणा, त्याचं डायरेक्ट कनेक्शन त्याने केलेला सेल्समधल्या इन्क्रीजशी आहे. म्हणजे त्याने किती सेल्स आणला वर्सेस त्याला मी काय देतोय, हे कॅल्क्युलेशन त्याला पक्क माहीत पाहिजे आणि मलाही पक्क माहीत पाहिजे. त्यामुळे योग्य व्यक्ती तेव्हाच कळणार आहे जेव्हा तो म्हणेल की हो मी एवढं आणणार आहे. राईट. सो रेंटिंग वर्सेस बाईंग, तसंच एम्प्लॉई फुल टाईम किंवा आउटसोर्सिंग, हा निर्णय तर कॉस्ट बेनिफिटवर आहे. दुसरा ती व्यक्ती नक्की काय आणणार आहे हे समजून त्याचं पे त्याच्याशी अटॅच करणं हे दुसरं टास्क असलं पाहिजे. इथे एक थोडासा अर्पिता मुद्दा इंटर्न्सचा पण येतो की काही स्टार्टअप्स या इंटर्न्सला घेणं प्रेफर करतात, पण काही टास्क ही एक्सपिरियन्स्ड टीम मेंबरनी करणं हे जास्ती त्यांनी लवकर कामं एकतर होऊ शकतात किंवा तू म्हणली त्याचा रेव्हेन्यू वाढू शकतो. तर हा फाईन बॅलन्स कसा मेंटेन करू शकतो कुठलाही बिझनेस? हे ना, आपण डॉक्टरकडे गेलो आणि आपल्याला कळलं की मीच पहिला पेशंट आहे, तितकं भयंकर असू शकतं कस्टमरच्या दृष्टीने. त्याऐवजी मी एका एक्सपिरियन्स डॉक्टरकडे गेले आणि त्याच्या अंडर फ्रेशर्स आहेत. राईट. सो हा बॅलन्स मेंटेन करणं फार महत्वाचं आहे. ओके. म्हणजे तुम्ही तुमच्या हाताखाली जर त्यांना ट्रेन करत असाल इंटर्नला, तुम्ही स्वतः एंटरप्रेन्योर आहात, तर ही विन विन सिच्युएशन ठरू शकते. इन्स्टेड ऑफ त्यांच्यावर सगळं सोपवून दिलंय आणि आपण त्यात लक्षच घालत नाहीये. बरोबर. असं म्हणतात की मार्केट हे डिमांड इतकंच बऱ्याचदा ट्रेंड्सवरही चालतं. त्यामुळे अनेक बिझनेसेस हे ट्रेंड्स फॉलो करण्याला प्राधान्य देतात. पण आंधळेपणानं ट्रेंड फॉलो करणंही चुकीचं ठरतं. नक्कीच, म्हणजे ते अगदी डोळे बंद करून रस्ता क्रॉस करण्यासारखं आहे. म्हणजे का, तर तिथे जे स्किल सेट हवेत, ट्रेंड्स ओळखून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यातनं रिटर्न्सपर्यंत पोहोचण्याची जी जर्नी आहे, त्याच्यामध्ये जी काही तुम्हाला डोळसपणा लागतो तो नक्कीच असला पाहिजे. म्हणजे ते डिसिजन आंधळेपणाने घ्यायचे नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या उतरल्या ब्लाइंडली काही ट्रेंड्समध्ये आणि मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. म्हणजे मी तुला एक्झाम्पल देईन, म्हणजे भारत पेट्रोलियम सारखी कंपनी आहे, ती इलेक्ट्रॉनिक व्हेकल सेगमेंटमध्ये उतरली आणि नंतर म्हणजे जेव्हा उतरली तेव्हा ह्याचा अभ्यास नाही केला की इन्फ्रास्ट्रक्चर पण म्हणजे तेवढं लागणार आहे. हो. म्हणजे चार्जिंग स्टेशन पाहिजेत, हे सगळं याचा विचार न करताच उतरल्यामुळे रॉंग टायमिंग झालं त्यांचं. त्यांना हेवी कॉम्पिटिशन होतीच, म्हणजे अभ्यास न करता उडी मारल्यामुळे बऱ्याच गोष्टी सुकर न होता सगळे अडथळे निर्माण झाले. नुसते हा रस्ता कठीण असतो जेव्हा
तुम्ही न अभ्यास करता उतरता एखाद्या गोष्टीमध्ये. मोठ्या मोठ्या लोकांना पण सर्व्हाइव्ह करायसाठी खूप इन्व्हेस्टमेंट करायला लागते, वेळेची आणि पैशाची. सो ह्या गोष्टी नक्कीच करायच्या नाहीत. म्हणजे ट्रेंड्सचा अभ्यास करायचा. नुसता अभ्यास करून उपयोग नाही. आपली ताकद काय आहे, आपली संसाधनं काय आहेत, ते त्याच्याशी मॅच होतंय ना बघायचं. आणि हे सगळं करताना त्यातनं येणारे रिटर्न्स किती वेळाने येणार आहेत आणि किती येणार आहेत, याचा सुद्धा अभ्यास करायचा. मी प्रत्येक वेळी म्हणते अभ्यास करायचा. तो असं अपेक्षित नाही की सगळं मला आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही योग्य व्यक्तींना त्यांची मदत घ्या. त्यांच्या अभ्यासावर म्हणजे त्यांनी जो अनालिसिस केलाय त्याच्यावर लक्ष द्या आणि त्यांना तुम्ही क्वेश्चन करा की हे असं केलं तर तसं केलं तर. पण मदत घ्या, अभ्यास करूनच पुढचं पाऊल उचला. अगदी बरोबर आहे. आता आणखी एक मुद्दा येतो स्केलअपचा. म्हणजे आपण याविषयी यापूर्वीही बोललेलो आहे काही एपिसोड्समध्ये. पण बिझनेस सुरू नाही केला की लगेच स्केलअपचा विचार हा केला जातो. आणि या संदर्भात त्यामुळेच नेमक्या किंवा हमखास होणाऱ्या चुका कोणत्या? स्केलअप असं म्हटलं ना, की मला एक जाहिरात आठवते, की एक बाळ जन्माला येतं. त्या क्षणीच ते रांगायला लागतं. मग डॉक्टरचा फोन घेतं आणि सोशल मीडियावर पहिला फोटो पोस्ट करतं. स्केलअप आहे ना असं आहे म्हणजे त्याची खूप इच्छा होते. ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा ते एक तुमचं म्हणजे तुम्हाला एन्करेज करतं. पण ते खरंच आपल्याला जमणार आहे का? ह्या गोष्टीचा विचार करूनच आपण स्केल करायचं की नाही हे ठरवलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत की त्यांनी फास्ट स्केल केलं आणि ते टिकाव पण धरू शकले. पण त्यांना माहीत होतं की आपली ताकद काय आहे, जमेची बाजू काय, म्हणजे त्यांचा स्वॉट अनालिसिस परफेक्ट होता. तर आपला स्वॉट अनालिसिस परफेक्ट केल्याशिवाय स्केल अप करायचं नाही, हे पहिलं. किंवा स्केल अप केल्यानंतर ना बऱ्याच अडचणी येतात. एकदम एक्झाम्पल म्हणजे पेपर फ्राय आपल्याला माहीत असेल. हो. पेपर फ्राय आपल्याला माहितीच आहे. तर बेसिकली त्यांनी खूप रॅपिड स्केलिंग केलं. खूप त्यांनी स्टोअर्स ओपन केले, चेन हे केली. तर पण त्यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंटवर फारसं लक्ष दिलं नव्हतं किंवा ऑपरेशनल एफिशियन्सी म्हणजे आपण इफेक्टिव्हली तेच प्रॉडक्ट वेळेवर पोहोचू शकू याच्यावर फार काम केलं नव्हतं. त्यामुळे इनिशियली ना छोट्या गोष्टी करायच्या, जेवढ्या आपल्या ताकदीमध्ये आहेत तेवढ्या करायच्या. याचा अर्थ असा नाही की स्केलअपच करायचं नाही. तर ते करायचंच, पण योग्य वेळी करायचं. म्हणजे ते असं आहे की माझी जहाज आहे आणि तुझी बोट आहे. आपण एकसारखं सामान नाही नेऊ शकणार. पण मी हट्ट धरला की नाही, माझ्यामध्ये जेवढं सामान, माझ्या जहाजामध्ये जेवढं सामान मावणार आहे, तेवढंच बोटीमध्ये मावलं पाहिजे. तर त्याचा एंड रिझल्ट आपल्याला माहिती आहे काय असतो. किंवा आपल्याला लहानपणी एक गोष्ट सांगायची की ती बेडकी आणि बैल. हो. तर ते फुगवतो आणि हम्म. शेवटी तो फुगा फुटतो. हम्म. सो आपली मर्यादा आपल्याला माहित पाहिजे. हां, दुसरी अशी बाजू आहे की मग स्केल करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर स्केल करायचं असेल तर योग्य व्यक्तींना ऑनबोर्ड केलं पाहिजे. योग्य इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे आणि त्याचा पुन्हा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केला पाहिजे. राईट. मला या सगळ्या आपल्या डिस्कशनमध्ये जाणवतं या एपिसोडच्या की नवीन बिझनेस सुरू करताना या सगळ्या गोष्टींची माहिती नसते. तर त्याच्यामुळे गरजेचं हे आहे की प्रोफेशनलशी किंवा या विषयातल्या एक्सपर्ट्सशी पण मदत घेणं, सल्ला घेणं आणि त्यांना जर काही फीज तुम्हाला जर पे करायला लागल्या तर त्याकडे निव्वळ एक्सपेन्स म्हणून न बघता ती इन्व्हेस्टमेंट म्हणून बघणं. कारण त्यांचा सल्ला हा खूप महत्त्वाचा ठरतो बिझनेसच्या पहिल्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये. आणि त्या त्या सल्ल्याने पण तुम्ही तुमच्या बिझनेसचा पाथ हा बरोबर राईट ट्रॅकवर आणू शकता आणि मग तुमची ग्रोथही विनासायासी होऊ शकते. म्हणजे तू अगदी बरोबर बोललास. हाच अप्रोच असला पाहिजे. जिथे मला गरज आहे, तिथे योग्य व्यक्ती आणायची, नेमायची आणि त्यांच्या सल्ल्याने पुढे जायचं. हे फार महत्वाचं आहे. ह्याच्याने काय होणार आहे, तुमचा वेळ वाचणार आहे, तुमचा पैसा वाचणार आहे आणि तुमचा जो काही वेग आहे किंवा तुमचे जे काही स्किल सेट आहे, तुम्ही योग्य ठिकाणी वापरता तुम्हाला येणार आहेत. खरंय. आपण मला वाटतं की या ज्या बिझनेसमधल्या चुका बघतोय, मिस्टेक्स बघतोय, की ज्या दिसायला साध्या सोप्या दिसतात, पण त्या खरोखर त्यांनी खूप मोठे घोळ हे होऊ शकतात आणि त्याची खूप मोठी किंमत ही चुकवायला लागते. तर या सिरीजमधला आणखी एक एपिसोड मला वाटतं आपण कंटिन्यू करणार आहोत. सो पुढच्या एपिसोडमध्ये आपण याच सिरीजचा 3ऱ्या भागात भेटूया. मीनवाईल तुम्हालाही श्रोत्यांनाही काही प्रश्न असतील तर तुम्ही ते आम्हाला विचारा. ते तुमच्या वतीने मी अर्पिताला विचारेन. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest,
Producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.